सदरचा जो प्रकार आहे तो चारकोप पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे। श्रीमती मोहिनी चौधरी नावाच्या महिला ज्या आहेत, त्यांनी 13/4/2026 ला पोलीस स्टेशनला येऊन समक्ष तक्रार दिली होती की त्यांच्या घरामध्ये 12/4/2026 च्या रात्री घरफोडी झालेली आहे। तात्काळ आपण घटनास्थळाला व्हिजिट दिली, त्यांची त्या अनुषंगाने जबाब घेऊन गुन्हाही दाखल केला। 308/2026 BNS कलम 305 331 अन्वये आपण गुन्हा दाखल केला। घटनास्थळी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणची जी एंट्री एक्झिट असते, सीसीटीव्ही फुटेज, त्या ठिकाणचा डंप डेटा घेतला। तांत्रिक जेव्हा आपण तपास केला त्याच्यात आपल्याला जो आरोपी आहे त्याची माहिती भेटली। त्याच्यानंतर तो जो आरोपी आहे तो तळीये तालुका कोरेगाव जिल्हा साताराचा असल्याची आपल्याला माहिती कळली आणि तो त्याच्या मूळ गावी असल्याचे समजलं। आपले जे डिटेक्शन ऑफिसर आहेत त्यांची टीम तात्काळ माननीय पोलीस उपायुक्त झोन 11 सरांच्या सूचनेप्रमाणे आदेशाने आपण रवाना केला। त्या ठिकाणाहून त्या व्यक्तीला ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी अंती आपल्याला असं कळलं की ज्या महिला तक्रार करते आहे त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेनेच त्याला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ही घरफोडी केलेली आहे। या गुन्ह्यातही आपण जे 240 ग्रॅम सोनं होतं, जवळपास 34,80,000 रुपयाचं ते सोनं होतं, ते 100% रिकव्हरी केलेली आहे। माननीय न्यायालयासमोरही आपण आरोपींना हजर करून कस्टडी घेतलेली आहे। पुढचा तपास आपण करतो आहोत। आरोपीचं हे जे आहे ती जी 36 वर्षीय महिला आहे तिच्या ओळखीचाच तो आहे आणि तिनेच तिला माहिती दिली होती की जी महिला आहे आपली फिर्यादी ती घरी नाही आणि तिची जी चावी आहे तिच्या चावीवरूनच डुप्लिकेट चावी बनवण्यात आलेली आहे। पूर्व अभिलेख आपण चेक करतो। थँक्यू।